काय सांगाल ते आज तुम्ही इथं मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं वाटप केलंय? मी सर्वात प्रथम माझी ओळख करून देते। मी शिवदेव सहकार सेना शिवसेनेची मी जिल्हा अध्यक्ष आहे संभाजीनगरचे। तर आमच्या प्रदेश अध्यक्ष श्री वाडेकर साहेबांच्या यांच्या सांगण्यावरून आम्ही हा कार्यक्रम खूप छान सगळ्या महिला आघाडींनी घेतला। या कार्यक्रमामध्ये आम्ही फराळ वाटप आणि केळी वाटप केला। म्हणजे आम्हाला महिलांना खूप आनंद झाला की खरोखर आम्ही सर्वांनी याच्यामध्ये जसा प्रवेश घेतला शिवसेनेमध्ये, तर आम्हाला एक कार्यक्रम खूप छान उपक्रम त्यांच्यातर्फे भेटला। तर आम्ही सगळ्या महिलांनी, आमचा 70 महिलांचा एक ग्रुप आहे, तर त्या मैत्रिणीच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतला। आणि आमचे मुंबईचे महाराष्ट्र सचिव मोरोजी साहेब आणि शिवसेनेचे सगळे धर्मवीर आपले आनंद दिघे साहेब, त्याच्यानंतर मग बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रमाचं खूप छान नियोजन केलं। आणि सर्व जे काही सेवेकरी आहे त्यांना फळ वाटप केली आणि पाणी, केळी, खिचडी म्हणजे अनेक असे फराळ आम्ही याच्यामध्ये ठेवलेले होते। आणि खूप छान पद्धतीने सर्व महिला सहभागी होऊन कार्यक्रमाचं एक छान हे केलं। याच्यामध्ये मोहिनीताई बागुल, रेहाना पठाण, त्याच्यानंतर मग ज्योतिताई काळे, भारतीताई लिंगायत, सुनीता कोकाटे, मायाताई बेलदार, प्रिया बेलदार, ज्योती हंगे आणि आमच्या ज्या काही बऱ्याचशा महिला याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला, आज यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून हा एक छान उपक्रम घेऊ शकलो। म्हणून आम्हाला आज खूप आनंद झाला आणि सर्वजणींनी सहकार्य केलं, बहुमोलाचा वेळ दिला, त्याबद्दल आम्ही सर्व महिलांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भक्तगणांना काय आव्हान करणार? भक्तांना एवढंच आवाहन करणार का जेव्हा पालखी निघते तेव्हा सर्वांनी सुसूचितपणे सगळ्यांनी व्यवस्थित शासनाचे जे काही नियम आहे, कायद्याचे जे काही नियम आहे पाळावे। कारण छोटे मुलं राहतात, छोटे मुलं इकडे तिकडे पळतात, त्यांना सांभाळावा। त्याच्यानंतर कुठेही घाण अशी पाडू नये, जिथे पदार्थ खाल्ले तिथे टाकू नये, त्यांनी केळीचे साल वगैरे एका बाजूला टाकावा। काही जे काही असे त्यातल्या त्यात शासनाने अजून काही ठिकाणी डस्टबिन ठेवण्यात यावे, म्हणजे किमान त्या डस्टबिन मध्ये लोकांनी घाण टाकता येईल एवढी सोय शासनाने आणि थोडीशी जागोजागी पाण्याची थोडीशी व्यवस्था करावी आणि पब्लिकला बसायला काहीतरी एक त्यांनी अशी सुव्यवस्था करावी। कारण पावसाचे दिवस असतात, सर्व महिला भिजतात आणि त्यामुळे खूप सारं लोकांना पण त्रास होतो आणि भाविक बी थोडेसे वयस्कर असल्यामुळे त्यांना त्रास होतो। ठीक, ओके।